एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 2 युवकांना इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। ॲडव्होकेट रियाज बांदारे यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला। हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा गेल्या 2 महिन्यांपासून वारंवार पाठलाग केला जात होता। संबंधित मुलीला मोबाईल नंबर सेव्ह करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता। नंबर सेव्ह न केल्यास तुझ्या तोंडावर ॲसिड फेकेन अशी धमकी दिल्याची तक्रार हुपरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी इंद्रजित दत्तात्रय भातमारे आणि त्याचा मित्र यश उर्फ विश्वजित विजय सांगले या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती। संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट बांदार यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत फिर्याद नोंदवण्यास विलंब झाला आहे, तसेच घटनास्थळावरून कोणतीही ॲसिडची बाटली जप्त करण्यात आलेली नाही हा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिनांक 27 मार्च 2026 रोजी दोन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला। या खटल्यात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजीज नदाब, साहिल शेख, परवेज मुजावर आणि पल्लवी भातमारे यांनी सहकार्य केले। MS51 न्यूज करिता मुबारक शेख।